सध्या ना माझे व्हिडिओ काही वेळेवर येत नाही कारण माझी जर अशी धावपळ चालू आहे। तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलंच होतं मला माझं राहतं घर सोडावा लागणार आहे आणि पुन्हा आम्हाला पुण्याला राहायला जावं लागणार आहे आणि त्यामुळे घर बघणं त्याचबरोबर मुलींची ॲडमिशन पण बघणं ही सगळी माझी जरा धावपळ चालू आहे आणि त्यामुळे माझे व्हिडिओ वेळेवर अपलोड झालेच नाही। आज म्हणलं चला मस्त तुरीची रस्सा भाजी बनवूया अगदी गावच्या पद्धतीने। तर इथे मी घेतलेला आहे अख्खा तूर निवडून घ्यायचा आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून शिजून घ्यायचा आहे। शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। वाटणासाठी आपल्याला मूठभर शेंगदाणे थोडंसं जिरं आणि लसूण घालून त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता कढईत थोडंसं तेल घालायचं आहे, जिरं मोहरी घालून छान तडतडली की त्यात अर्धा चमचा हळद 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय। त्यानंतर वाटलेला मसाला घालून चवीनुसार मीठ घालायचंय आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये आपण शिजवलेली जी तूर आहे ती घालून घ्यायची आहे। आवश्यकतेनुसार पाणी घालून 10-15 मिनिटं मस्त भाजी ही उकळून घ्यायची आहे। तर इथे आपली तुरीची रस्सा भाजी मस्त तयार झालेली आहे। बरं, अशाच व्हिडिओसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा।